नमस्कार, कुक विथ वंदना दाती रेसिपी आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण नागपंचमीसाठी खास पुरणाचे दिंडे आणि तेही केळीच्या पानातील तयार करायचे आहे। त्यासाठी आपण बघू शकता तुम्ही किती छान आणि मऊ मऊ असे छान पातळ लेअरवाले दिंडे पुरणाचे केलेले आहेत। एक वाटी आपण गव्हाचं कणिक घेतलेलं आहे मळून, त्यात मीठ घातले, चवीनुसार पाणी घ्यायचे आणि असा घट्टसरच थोडासा मीडियम साईजचा गोळा तयार करायचा आहे पिठाचा। पीठ आपण छान असं बारीक चाळणीने चाळून घेतलेलं आहे, त्यामुळे आपले पुरणाचे दिंडे मऊ आणि पातळ होतात। आणि त्यानंतर आपण थोडंसं तेल घालून पीठ आपण अशा प्रकारे मळून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही पीठ किती छान मऊ कापसासारखं झालेलं आहे। आणि त्यानंतर आपण त्याला झाकण ठेवून एक अर्धा तास तरी भिजत ठेवूयात। आणि आपण पुरण पण शिजवून घेतलेलं आहे। एक वाटी पुरणाची डाळ आणि एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि डाळ शिजून पुरण तयार करून घेतलेलं आहे। आपण पुरणपोळीचा व्हिडिओ मी आधीच टाकलेला आहे। पुरण आपण शिजून घेतलेलं आहे आणि त्यात आपण थोडंसं जायफळ घालायचं आहे। जायफळ खूप गरजेचं आहे घालणं, कारण जायफळाने आपल्याला पुरणाचं हे होत नाही, बाधत नाही किंवा पुरण आपलं पचायला हलकं जातं आणि स्वाद पण छान लागतो। आणि तसं पुरण जड असतं ना पचायला, त्यामुळे जायफळ हे घालायचं आहे। आणि पीठ पण आपलं बघू शकता तुम्ही भिजलेलं आहे छान। त्यानंतर आपण विलायची पूड घालायची आहे। विलायची पूडने छान आपला स्वाद येतो व टेस्ट पण छान लागते आणि दिंडे अजूनच स्वादिष्ट होतात। नागपंचमीला बरेच जण असे तळत वगैरे नाही, कुणी कापत नाही, त्यामुळे हे अशा प्रकारे आपण पुरणाची दिंडे करायचे आहे। प्रत्येक भागात वेगवेगळी पद्धत आहे। पुरण आपलं छान असं शिजून घेतलेलं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे, बाजूला ठेवायचं आहे। त्यानंतर आपण आता तयार करायची आहे, त्यासाठी आपण पोळी लाटून घ्यायची आहे। पीठ आपलं छान भिजलेलं आहे, मगाशी भिजत ठेवलेलं होतं, अर्धा तास झालेला आहे। पीठ एकदम छान असं एक अर्धा तास भिजवलेलं होतं पीठ आणि छान असं मऊसूत असं पीठ पोळी लाटून घ्यायची पातळ अशी। आणि त्यानंतर आपण त्याला तेल लावून घेणार आहोत। थोडे आहेत खूप छान आणि स्वादिष्ट असे लागतात, मोमोज सारखे होतात। मोमोज आपण खाल्ले ना, मोमोज कसे लागतात तशी टेस्ट लागते। यात मोमोजमध्ये भाज्या असतात, तसं यात पुरण असतं, पुरणाने तर त्याचा स्वाद अजूनच छान लागतो। तेलामध्ये असं पीठ मळून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आणि त्यानंतर एक पिठाचा गोळा घेऊन पातळ साईज लाटून घ्यायचा आहे। अशा प्रकारे पीठ खूपच सॉफ्ट झालेलं आहे, बघू शकता तुम्ही, हातातनं सुद्धा असं सरकते, इतकं सॉफ्ट झालेलं आहे पीठ। आणि पूर्ण तेलावरच लाटून घ्यायचं आहे, पातळ लाटायचं आहे। बघू शकता तुम्ही, आपलं छान असं लाटून झालेलं आहे। थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे अजून छान लाटलं जातं। बघा, तेल लावलं की अजून छान असं पातळ आणि छान लाटलं जातं। त्यानंतर आपण
आपण त्याची अशी एक घडी करायची आहे, दुसऱ्याही बाजूने अशी घडी करायची आहे उभी आणि दाबून द्यायचे थोडंसं. नंतर पुन्हा एक घडी करायची आणि थोडंसं असं दाबून घ्यायचं आहे. खूप छान छान होतात. दुसरा याने घालू शकता, कमी जास्त करू शकता. करून घ्यायचं आहे. पुन्हा घडी दुसऱ्या साईडनी पण असंच दाबून द्यायचं. दुसरा पण दिंड सगळ्या पिठाच्या अशीच तयार करू. मी किती छान हे सगळे मी तयार घेतलेले आहेत. हे दिंडे आपण केळीच्या पानावर करायचे आहेत. आपण सगळे उकडून घ्यायचे आहेत. त्यामुळे घट्ट वाफ तरी उरलंच पुरण कर. खूप काढून घे. थोडंसं थंड झाल्यानंतर आपण एक 5 मिनिटांनी सगळे काढून घ्यायचे आहेत. तयार झाले आपले पुरणाची दिंड नागपंचमीसाठी. रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला शेअर जरूर करा. बघू शकता तुम्ही किती छान तयार झालेली आहे. तयार पुरणाची दिंड एक कट करून दाखवते आतून कसं शिजलेलं आहे. त्यात मी तर पहिल्यांदाच खाणार आहे.
स्वादिष्ट झटपट तयार होणारी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब